Hello everyone. Today we are going to learn subject Marathi. In that we are going to learn lesson number 15 माझे मित्र given on page number 24. आज आपण शिकणार आहोत विषय मराठी धडा क्रमांक 15 माझे मित्र पान क्रमांक 24 वर दिला आहे. ऐक व म्हण. तुम्हाला ऐकायचंय. इथे वाक्य दिले आहेत. तुम्हाला ऐकायचंय आणि तुम्हाला बोलायचंय. Here you can see different sentences are given. You are supposed to listen and repeat the same. We'll start from left hand side. Number 1. मला खूप मित्र आहेत. And girls can say मला खूप मैत्रिणी आहेत. मित्र म्हणजे फ्रेंड्स. मेरे पास ढेर सारे फ्रेंड्स हैं. Here you can see the children are having so many friends. माझे काही मित्र लहान आहेत. माझे काही मित्र म्हणजे आपले ढेर सारे मित्र असतात. काही लहान असतात, काही मोठे असतात. लहान मतलब छोटे हैं. मेरे कई दोस्त कैसे हैं? मुझसे छोटे हैं. माझे काही मित्रांना पंख आहेत. मेरे कई दोस्तों के पंख हैं. तो पंख किनके पास होते हैं? बर्ड्स के पास होते हैं. बर्ड्स कौन कौन से होते हैं? फॉर एग्जाम्पल पक्ष्यांकडे पंख असतात. पंख म्हणजे विंग्स. पोपट, चिमणी, कावळा, कबूतर, कोंबडा. तर ह्या सगळ्यांकडे काय असतात? पंख असतात. Here in the picture you can see birds are there. Yes children. So here you all can see there are so many birds in the picture. तो हमारे कई सारे फ्रेंड्स कौन होते हैं? बर्ड्स भी होते हैं. हम उन्हें दाना देते हैं, हम उन्हें पानी देते हैं. माझ्या काही मित्रांना शेपट्या आहेत. शेपट्या म्हणजे टेल. मेरे तो कितने सारे ऐसे फ्रेंड्स हैं जिनके टेल्स हैं. अब टेल्स किनके होते हैं? कोणाकोणाची शेपट्या असतात? कुत्रा, मांजर, बकरी, घोडा, गाय, बैल, माकड, खार त्यांचे शेपट्या असतात. आता इथे चित्रात काय दिला आहे? इन दिस पिक्चर द फ्रेंड्स आर डॉग, कॅट, गोट. त्यांना शेपटी आहे. दे आर हॅव्हिंग टेल्स. येस. दे आर आवर फ्रेंड्स. Yes, as we take care of our friends like cat, dog, goat, cow. झाडेही माझे मित्र आहेत. Trees are also our friends. Yes, trees मतलब mango, people tree, banyan tree. आता इथे झाडं म्हणजे खूप सारे झाडं असतात. पपयाची असतात, नारळाची असतात, आंब्याची असतात. तर झाडं ही कोण आहेत? ट्रीज आर ऑल्सो आवर फ्रेंड्स. पुस्तकेही माझे मित्र आहेत. आता इथे तुम्ही बघतायत का आपले मित्र अजून कोण असतात? बुक्स. पुस्तक म्हणजे बुक्स. आपल्याला पुस्तक वाचायला आवडतं? हो. स्टोरी बुक्स तर मला वाटते सगळ्यांना वाचायला खूप आवडतात. त्याच्यात वेगवेगळे चित्र असतात. आणि स्टोरी बुक्स म्हणजे आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. तर मला असं वाटतं तुम्हाला ही गोष्टींची पुस्तकं वाचायला खूप आवडतं, नाही का? पुस्तकही माझे मित्र आहेत. बुक्स आर ऑल्सो माय फ्रेंड्स. आता इथे आपण एक छोटंसं पिक्चर्स बघूया माझे मित्रवरती. माझ्या मित्राचे नाव डॅश आहे. आता तुम्हाला तुमचे मित्राचं नाव सांगायचंय. आपको आपके फ्रेंड का नाम बताना है. माझे मैत्रिणीचे नाव डॅश आहे. आपको आपकी फ्रेंड का नाम बताना है. मी माझ्या
मित्रांबरोबर अभ्यास करते. हम हमारे दोस्तों के साथ पढ़ाई करते हैं. मी माझ्या मित्रांबरोबर खेळते. हम हमारे दोस्तों के साथ खेलते हैं. तर आपल्याला काय शिकायला भेटलं? आपले मित्र लहान पण असू शकतात, पंख ज्यांचे आहेत म्हणजे पक्षी पण असू शकतात, प्राणी पण असू शकतात, झाडही आणि तसेच पुस्तक. आपले कोण आहेत? मित्र आहेत. हमारे दोस्त छोटे भी हो सकते हैं, जिनके पंख हैं बर्ड्स भी हो सकते हैं, जिनके टेल्स हैं एनिमल्स भी हो सकते हैं, ट्रीज भी हो सकते हैं, और हमारे फ्रेंड्स कौन हैं? बुक्स. तो ये सब कौन है? हमारे फ्रेंड्स हैं, माझे मित्र. तुमच्या मित्रांची नावे सांगा. तर आता तुम्ही तुमचे मित्रांची नावे सांगा बरं. थँक यू.